मित्र हो, जय भीम, जोहार. मी डॉक्टर कैलास. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेत येथील जो काही वंचित समूह आहे, मागासवर्गीय समूह आहे, त्या सर्व समूहांना सामावून घेण्यासाठी भारतीय राज्यघटना ही एक मूर्तिमंत उदाहरण ठरेल म्हणून चांगल्या समानतेच्या आणि समान संरक्षणाच्या संधीची जी काही पुरस्कार करणारी राज्यघटना आहे ती अस्तित्वात आल्यानंतर राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या या 76व्या वर्षीसुद्धा आदिवासी, दलित किंवा जे काही वंचित समूह आहे त्यांना कशा पद्धतीनं उच्चवर्णीय आणि ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्याच्यात कशा पद्धतीचा भेदभाव जो आहे तो केला जातो आणि त्याला सामोरे जावं लागते, यावर आधारित गेल्या 5-10 दिवसापासून आपण पाहतो आहे की एक मोठं आकांड तांडव जे आहेत ते केलं जात आहे. आता हे जे काही प्रकरण आहे UGC नियमावलींच्या विरोधात जे काही उच्चवर्णीय ज्या पद्धतीनं एकत्र झाले ते पाहता ते ज्या वर्गांना तुम्ही हिंदूच आहात आणि हम सब एक रक्त म्हणणारे जे काही घटक आहे या सर्व घटकांसाठी एखादा जेव्हा त्यांना संरक्षण देणारा किंवा त्यांना नोकरीमध्ये, शिक्षणांमध्ये आरक्षण किंवा त्यांना विशेष सवलती बहाल करणारा एखादा कायदा पास केला जातो किंवा त्याच्यावर नियम तयार केले जातात तेव्हा नेमकी काय वास्तव परिस्थिती असते आणि हे जे काय आपल्यावर अन्याय करणारे घटक जे आहेत, जे स्वतः पिळवणूक करतात, आपल्यावर अन्याय करतात, ते स्वतः एखादा कायदा आपल्या संरक्षणासाठी झाला तर ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीनं हे सगळे कायदे केले जातात तेच पुन्हा आमच्या विरोधात या कायद्याचा गैरवापर होईल किंवा होऊ शकतो म्हणून कायदे रद्द करण्यासाठी मागण्या करतात आणि त्याला सरकार आणि कोर्टसुद्धा त्वरित प्रतिक्रिया देते असं आपण पाहून आपल्या लक्षात येते. आणि ह्यावर आधारित भाष्य करण्यासाठी मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून उभा आहे. आपण सर्व वस्तुस्थिती जाणता आहात, परंतु एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की दलित किंवा आदिवासी विद्यार्थी जेव्हा उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा त्यांना ज्या काही सोयीसुविधा निर्माण केल्या जातात त्या घेण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा त्यांना जातीवर आधारित भेदभावाला सामोरे जावे लागते, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आणि यावरच आधारित जेव्हा JNUमधील आपला जो काही दलित विद्यार्थी होता रोहित वेमुल्ला, ज्यांनी जातीय अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली, पायल तडवी ही जी आदिवासी विद्यार्थिनी जळगाव जिल्ह्यातील, तिनं जेव्हा मुंबई येथील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात रेसिडेंट डॉक्टरकडून रॅगिंगच्या नावानं जातीय अत्याचार करून आत्महत्या करण्यास भाग पाडले, तेव्हा ह्या दोन जे काही विद्यार्थी आहे, रोहित वेमुल्ला आणि पायल तडवी, या दोन विद्यार्थ्यांच्या आईनं त्यांच्या मृत्यूनंतर तरी आदिवासी किंवा दलित विद्यार्थ्यांबरोबर असं कुठलंही कृत्य होऊ नये आणि त्यांना जातीय हिंसाचाराला किंवा अत्याचाराला बळी पडता कामा नये म्हणून त्यांनी एक लढा सुरू केला. आणि त्याला आपण पाहू शकतो की हे जे काही 2019 साल आहे त्या साली त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक पिटिशन दाखल केलं होतं आणि त्या पिटिशनच्या अनुषंगाने त्यांनी खूप महत्त्वाचा आधारभूत डाटा जो आहे तो जमा केला होता. आणि त्या डाटाच्या आधारावर एक त्यांनी स्पष्ट केलं होतं की रोहित वेमुल्ला असेल किंवा डॉक्टर पायल तडवी असो, यांच्या ज्या काही आत्महत्या आहे त्या जातीवादामुळे आणि संस्थात्मक हत्या झालेल्या आहेत अशा पद्धतीची मांडणी केली आणि त्याला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता देत नियमावली निश्चित करावी. जेव्हा UGCची जी काही विद्यापीठं आहेत किंवा महाविद्यालय आहेत त्याच्यात या पद्धतीची त्यांनी जे काही आहेत दिशानिर्देश दिले आणि त्याच्यात इंदिरा जयसिंग आहेत किंवा महाराष्ट्राच्या दिशा वाडेकर आहेत या वकिलांनी चांगले युक्तिवाद केले आणि त्याचा परिणाम म्हणून UGCनं कुठंतरी घटनेच्या 76व्या वर्षानंतर या ठिकाणी नियमावली बनवण्याचा प्रयत्न केला. याच्यापूर्वीही 2012चे नियम होते ते लागू होते, परंतु तरीही जो काही दिवसेंदिवस जातीय अत्याचार जे आहेत आदिवासी किंवा दलित विद्यार्थ्यांवर होणारे ते कमी होत नव्हते. गेल्या 5 वर्षाचा जर डाटा पाहिला तर तुम्ही अतिशय आहे नाही का आश्चर्य वाटेल असा डाटा जो आहे तो NCRBचा आदिवासी आणि दलितांविरोधात जे काही जातीय अत्याचार होतात ते पाहू शकतात किंवा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये कसं भेदभावाला समोर जावं लागते या विषयीचा डाटा असेल तो पाहू शकतात. तर हा जो काही UGCनं जो कॅम्पसमधील जातीय भेदभावाच्या आधारावर जो काही डाटा होता तो सबमिट केला तेव्हा असं लक्षात आलं की उच्च शिक्षण संस्थांमध्ये आदिवासी आणि दलित विद्यार्थ्यांच्या विरोधात उत्तरोत्तर जास्तीत जास्त अत्याचार जे आहेत ते वाढत आहे आणि गेल्या 5 वर्षात या सर्व जातीय अत्याचारात 118% वाढ झालेली आहे असं दिसून आल्यानंतर ही आकडेवारी संसदीय समितीनं कोर्टाला सादर केली आणि कोर्टानं मग
यावर नियमावली बनवण्याचे निर्देश जे आहेत ते युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला म्हणजेच UGCला दिले. आता ह्या UGCनं नियम जाहीर केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी मृत्युंजय तिवारी विरुद्ध भारत सरकार हा जो काही 2026ची जी काही पिटिशन आहे त्या पिटिशनच्या आधारे जे काही उच्चवर्णीय आहे त्यांनी ह्या UGCने जसे नियम जाहीर केले तसे त्यांनी वातावरण बनवलं, मीडिया ताब्यात घेतला आणि कशा पद्धतीनं आपण जो जातीवाद आहे तो संपवलेला आहे अशा पद्धतीची भाषा करून ते जे काही आदिवासी किंवा दलित विद्यार्थ्यांना संरक्षण देणारे नियम होते ते रद्दबातल करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला स्थगिती मिळवली. आता हा जो काही खटला होता मृत्युंजय तिवारी विरुद्ध भारत सरकार, या खटल्यात आपण पाहू शकतो की सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस जोयमाला बागची यांनी ह्या निर्णयाला स्थगिती देताना काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. परंतु एक निरीक्षण त्यांनी नोंदवलं होतं की हा कायदा अत्यंत म्हणजे हे जे अधिनियम आहेत याच्यातले जे काही महत्त्वाचे तरतुदी आहेत त्या संदिग्ध आहे आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून त्याच्यावर सखोल अभ्यास करण्याची गरज आहे आणि तो अभ्यास होईपर्यंत आम्ही स्थगिती देतोय आणि तोपर्यंत 2012चे नियम जे आहेत ते लागू होतील अशा पद्धतीनं त्यांनी मांडणी केली आणि ती त्या ठिकाणी त्यांनी कोर्टाने ती मान्य केली आणि त्या अनुषंगानं ह्या ज्या काही UGC 2026चे जे काही नियम होते त्यांना स्थगिती दिलेली असं आपल्याला दिसून येईल. आता ह्या पिटिशनमध्ये जे काही उच्चवर्णीयांनी मृत्युंजय तिवारी वर्सेस भारत सरकार या मॅटरमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते त्याच्यात कोर्टाचं जे म्हणणं आहे ते आपण पाहू शकतो की जाती आधारित भेदभाव म्हणजेच कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन परिभाषित करण्यासाठी जे काही खंड 3 सबक्लोज C जो आहे तो 2026चा हा जो काही UGCचा नियम आहे त्याच्यातली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे काही जातीय भेदभाव दूर करण्यासाठी वेगवेगळी तरतूद केलेली आहे. त्याच्यात अशा प्रक्रियात्मक यंत्रणा जी आहे ती निर्धारित केली नसल्यामुळं त्याच्यात संदिग्धता निर्माण होते आणि भेदभाव या व्याख्याची जी काय आहे ती सर्वसमावेशकता आणि संपूर्णता लक्षात घेता ती खूप संदिग्ध आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर हे जे काही अनुसूचित जाती आहेत, जमाती आहेत आणि इतर मागासवर्गीय घटक आहेत त्यांना हे जे काही घटनात्मक आणि वैधानिक संरक्षण दिलेलं आहे त्याच्यावर नेमका याचा काय परिणाम होईल आणि आजच्या घडीला भेदभावाविरुद्ध पुरेशी आणि प्रभावी संरक्षण प्रदान केली असताना ह्याची गरज काय होती अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर हे एक प्रकारचं सिग्रेगेशन तर नाही ना, आणि ह्या पद्धतीनं जर सेपरेट बट इक्वल म्हणून आपण जर अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना ट्रीट करत असू तर याच्यामुळं भारतीय राज्यघटनेतील कलम 15, कलम 14 आणि समानता आणि बंधुत्वाच्या घटनात्मक तरतुदीचं तर उल्लंघन होणार नाही ना असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने हे जे काही नियम तयार केलेले आहेत त्याच्यात जातीय भेदभाव हा रॅगिंग अंतर्गत प्रकार येत होता, तर त्या रॅगिंगला ह्या नियमाच्या आधारे का वगळण्यात आलं आणि हा एक आतायती म्हणजे खूप लवकर केला गेलेला निर्णय आहे आणि याची नाही का विधायकता काय आहे असा सुद्धा प्रश्न केला होता. आणि हे एक प्रकारे कलम 14 आणि कलम 21चं उल्लंघन करणारं पाऊल आहे असंही या ठिकाणी म्हटलं होतं. आणि ह्या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं जे उच्चवर्णीयांनी ह्या पिटिशनला चॅलेंज केल्यानंतर जे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते त्याच्या आधारावर त्यांनी हा जो काही आपला उच्च UGCचा जो काही नियम होता त्याला त्यांनी स्थगिती दिली असं आपल्याला दिसून येईल. आता हे सर्व होत असताना UGCनं जे काही नियम बनवले होते त्याच्यात कोर्टानं स्थगित करण्यासाठी काय मुद्दे गृहीत धरले होते असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अबेदा तडवी विरुद्ध भारत सरकार हा जो काही 2019मध्ये जो काही खटला रिट पिटिशन चालवली भारत सरकारने त्या रिट पिटिशनच्या अनुषंगानं जी काही नियमावली कोर्टानं स्वीकारून UGCने नियमावली तयार करण्यासाठी डिरेक्शन दिले होते त्या डिरेक्शनच्या अनुषंगानं त्याची वैधानिकता आणि त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी तपासणं आवश्यक आहे. आणि ते यापुढे त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी जी आहे ती 3 बेंचचं जज जे आहेत 3 बेंचच्या जजपुढं त्याची सुनावणी घेतली जावी पुढच्या याच्यात असं म्हटलं. आणि हे जे काही अधिनियम आहेत ते पुढील आदेशापर्यंत स्थगित
करण्यात यावे असं म्हटलं. परंतु हेच नव्हे तर डॉक्टर सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा 2012मध्ये UGCने उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी जे काही नियम बनवले होते त्यांना मात्र पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात येतील अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आता हे सर्व बघत असताना तुम्ही ह्या UGCच्या नियमांचा जो काही इतिहास आहे तोही तपासला पाहिजे. कारण बघा 1976 म्हणजे आज 76 वर्ष होत आली राज्यघटनेला, परंतु हे सर्व नियम जे आहेत ते असताना सुद्धा आणि भारतीय राज्यघटना अस्तित्वात असताना सुद्धा जातीय आधारावर भेदभाव केला जात होता, ही सत्यता कोणीही नाकारू शकत नाही. आणि म्हणून रोहित वेमुल्ला असेल किंवा पायल तडवी असेल यांचे जे काही मृत्यू होते ते उच्च शिक्षणात जी काही जातीयता आहे किंवा त्याच्यावर आधारित जो भेदभाव होतो त्याच्या आधारावरच होते असा डाटा जो आहे तो त्यांनी स्ट्रॉंगपणे मांडला होता. आणि त्या आधारावर त्यांनी काही प्रकर्षाने मुद्दे मांडले होते जे सर्वोच्च न्यायालयानं अबेदा सलीम तडवी विरुद्ध भारत सरकार या न्यायनिवाड्यामध्ये त्यांनी ते मान्य केले होते आणि त्याच्यावर आधारित UGCनं नियम बनवावे अशा पद्धतीचे दिशानिर्देश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयच एका बाजूला UGCला सांगते की तुम्ही नियम बनवा आणि ते नियम बनवल्यावर त्या तरतुदीच्या आधारे नियम बनवल्यावर सुप्रीम कोर्ट त्वरितच त्याच्यावर आदेश काढते की हे नियम कसे गैरलागू होऊ शकतात किंवा याचे गैरवापर होऊ शकतात. हा एक विरोधाभास जो आहे तो आदिवासींच्या आणि दलितांच्या विरोधात स्वातंत्र्योत्तर काळापासून तर आतापर्यंत राहिलेला आहे हे आपण पाहू शकतो. परंतु जे काही अबेदा तडवीच्या या प्रकरणामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयात ज्या काही मागण्या केल्या होत्या त्याच्यात एक गोष्ट असे काही 10 कलमी जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते मागणी केले होते. त्याच्यातले काही मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्याच्यात भेदभावपूर्ण पद्धतीवर प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते आणि ज्या काही ज्ञात आणि अज्ञात ज्या काही भेदभावपूर्ण पद्धती आहेत मग त्या शैक्षणिकदृष्ट्या असेल किंवा अलगाव करण्याच्या दृष्टीनं असेल अशा सगळ्या ज्या काही भेदभावरहित पद्धती ज्या आहेत त्या सर्व प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गैरविभक्तीकरण म्हणून आहे नाही का होते असंही आपण मागणी केली होती की वसतिगृहांमध्ये जातीच्या आधारावर म्हणा किंवा वर्ग खोल्यांमध्ये सुद्धा जातीच्या आधारावर किंवा व्यावहारिक ज्या काही बॅचेस तयार केले जातात ग्रुप्स तयार केले जातात त्याच्यावर सुद्धा जातीच्या आधारावर या ठिकाणी ग्रुप्स तयार होतात म्हणून आपण विभक्तीकरणाचा म्हणजे सेग्रिगेशनचाही मुद्दा मांडला होता. शिष्यवृत्ती वितरणात उशीर झाल्यामुळं आदिवासी किंवा दलित विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो आणि सरकारकडून विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांना संस्था ज्या आहेत त्या त्रास देतात, तर हाही एक मुद्दा या ठिकाणी मांडला होता. आणि त्या अनुषंगानं आदिवासी किंवा दलित विद्यार्थ्यांना एक समिती बनवून त्याच्यातले 50% जे आहेत ते SC ST OBCचे सदस्य असतील आणि त्या सदस्यांची गठीत कमिटी जी आहे ती राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाकडे जी काही प्रकरणं आहेत त्याच्यावर सोक्षमोक्ष लावून अपिलासाठी पाठवतील अशा पद्धतीची रचना जी आहे ती करण्यासाठी आपण मागणी केली होती आणि त्यालाही मान्यता दिली होती. तक्रारदार जो असेल त्याची ओळख गोपनीय ठेवणे आणि त्यांना कायदेशीर संरक्षण देणे हे सुद्धा आपण या ठिकाणी मागणी केली होती, ती सुद्धा मान्य केली होती. आणि ह्या बरोबरच जे काही उत्तरदायित्व आहे संस्थांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये भेदभाव पाळला जाणार नाही आणि त्याच्यावर आधारित विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही ही जी जबाबदारी आहे ती संस्था प्रमुखाची आहे. आणि संस्था प्रमुख जर अशा गोष्टीत दुर्लक्ष करत असतील तर त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्याची जी सुद्धा मागणी केली होती. आणि त्यावर आधारित आदिवासी विद्यार्थ्यांचं मानसिक व आरोग्यविषयक जे समुपदेशन आहे ते करण्यात यावं. आणि जरी हे सगळं होत असलं तरी विद्यापीठे किंवा महाविद्यालये ह्या नियमावलीला पाळत नसतील तर त्यांना न्याक आहेत किंवा UGCची जी काही संलग्नता आहे मान्यता आहे ती रद्द करण्यासाठी सुद्धा मागं पुढं पाहू नये असं सुद्धा म्हटलं होतं. आणि यावर आधारित जर कोणी कारवाई नाही केली तर अशा संस्थांना UGC जी आहे ती अनुदान देणं किंवा संलग्नता काढून घेणं अशा सुद्धा कार्यवाही करतील जर संस्थांनी नियम पालन केले नाही तर. आणि त्यामुळं आधारित आपण सर्वांनी समानतेवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा ज्या काही प्रमुखाने 10 मागण्या होत्या त्या मागण्यांवर सर्वोच्च न्यायालयानं हे जे दिशानिर्देश आहेत त्याच्यावर आधारित आपण गाईडलाईन बनवावी आणि ती गाईडलाईन लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे UGCला या ठिकाणी दिशानिर्देश दिले होते. आणि त्यावर आधारित जो काही नियम आहेत ते जेव्हा UGCने तयार केले होते आणि ते तयार करून 3 जानेवारी
चा जो काही 2025ला पुन्हा कोर्टानं काय निर्देश दिले होते की बघा हे सगळं होत असताना कोर्टाचे हे नियम जे आहेत ते UGCवाले सिरियस घेत नव्हते, म्हणून त्यांनी पुन्हा निर्देश दिले होते की हे सगळे नियम जे आहेत ते लवकरात लवकर तयार करा. लवकरात लवकर तयार करून विद्यापीठात समान संधीची केंद्रे म्हणजे इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर जे आहेत ती तयार करा आणि त्याची माहिती आम्हाला द्या. आणि त्या अनुषंगानं 2012मध्ये जे काही उच्च शिक्षण संस्थांमध्ये जे काही लागू करण्यासाठी आपण जी काही नियमावली बनवली होती त्याच्या आधारावर किती कारवाई केली याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती मागवली. आणि त्या माहितीच्या अनुषंगानं विद्यापीठं ही ह्या नियमावलीला सिरियस घेत नाही, म्हणून कोर्टाने अजून स्ट्रिक्ट नियमावली बनवावी. आणि हे जो काही दिवसेंदिवस दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांवर उच्च शिक्षणांमध्ये जो काही अत्याचार होतो आहे त्याच्यावर जो आहे तो या ठिकाणी सोक्षमोक्ष लावावा यासाठी नियम तयार करायला सांगितले होते. आणि हे नियम जे आहे ते 13 जानेवारी 2026ला विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी नियम 2026 म्हणून लागू केले होते. आणि त्याच्यावर देशभरात आता गदारोळ चालू आहे. आता हे सर्व होत असताना मला एक म्हणायचं आहे की शिक्षणाचा हा मूलभूत अधिकार आहे आणि शिक्षण घेण्यासाठी आदिवासी आणि दलित विद्यार्थ्यांना किती संघर्ष करावा लागतो. भाषेची अडचण असो किंवा इतर जे काही पैसे असतील किंवा राहणीमानाचा जो काही फरक जाणून येतो तो असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या विरोधातल्या असतात. अशा वातावरणात जाऊन शिक्षण घेणं आणि आपलं मेरिट सिद्ध करणे आणि त्याचबरोबर या आहे नाही का स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी किती संघर्ष करावा लागत असेल हे सगळं आपण पाहू शकतो. आणि यावर आधारित जेव्हा एखादे नियम होतात त्याला जर या ठिकाणी खो दिला जात असेल आणि डायरेक्टली इनडायरेक्टली सरकारवर प्रेशर आणून आणि कोर्टाद्वारे जिथं आदिवासी किंवा दलिताचं अत्यल्प असं प्रमाण आहे आणि आदिवासीचा एकही जज जो आहे तो सुप्रीम कोर्टात नाही आहे, अशा वेळी खरंच ही न्यायालये आणि अशा उच्च शिक्षण संस्था आदिवासी आणि दलितांना न्याय देतात का हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. जो आत्महत्येचा प्रकार रोहित वेमुल्ला बरोबर झाला होता किंवा पायल तडवी बरोबर झाला होता तशा प्रकरणाची अजून ही सरकार वाट पाहतायत का, न्यायालय वाट पाहतायत का? जेव्हा अशा लोकांना म्हणजेच दलित आणि आदिवासींना संरक्षण देण्याची गोष्ट येते तेव्हा असे नियम वारंवार गैरवापर केला जाईल म्हणून याच्यावर का बोट ठेवलं जाते. आणि असे कितीतरी स्ट्रिक्ट कायदे आहेत जसं UAPA म्हणा किंवा नॅशनल सिक्युरिटीचे जेवढे कायदे आहेत ते त्याचा गैरवापर आजही होतो, EDचा गैरवापर होतोय, परंतु ती नष्ट करून टाका किंवा ती रद्द करा असं कोणीही मागणी केली नाही. परंतु आदिवासी आणि दलितांना संरक्षण देणारे जर कायदे होत असताल तर अशा वेळी आपल्याच विरोधात असे षडयंत्र किंवा असा दबाव का वापरला जातो याच्यावर विचार करण्याची सर्वांची वेळ आहे असं मला वाटते. पुढच्या व्हिडिओत मी UGCचे हे नियम काय होते आणि याच्यात नेमकं काय काय ड्राफ्ट केलं होतं याच्यावर मी भाष्य करणार आहे. तोपर्यंत माझ्याशी जोडून राहा. तुम्हाला काय वाटते आणि लोकांना नेमकं याबद्दल काय म्हणायचं आहे याची जर माहिती असेल तर ती तुम्ही मला द्या. तोपर्यंत सर्वांना जोहार, जय भीम, जय आदिवासी.